हरिओम. आज गुरुवार 27 ऑगस्ट 2026, श्रावण शुद्ध चतुर्दशी, नारळी पौर्णिमा. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. ऐकूया. सर्व ठिकाणी राम भरलेला आहे. जो पाहिल त्याला समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, त्याचं भगवंताचं राहणे जाण, जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं. अशा खऱ्या भावनेने 1 वर्ष जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळतं. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नसतं. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावं. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हेच संत श्रेष्ठ तुकाराम बुवांचं पण सांगणं आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूने गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे. मनुष्याला किती असलं म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसेही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपलं सर्व काही दिलं की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो, एक एक उपाधी टाकीत गेले तर आपलं खरं स्वरूप प्रगट होईल आणि तिथं खरं समाधान होईल. राम करता आहे ही भावना होणं हे वासनाचं मरण. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फलाविषयी सुख दुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसं अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्राने सद्धर्माने अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनाने साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनाने जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.